तर नमस्कार मित्रांनो, मी निखिल घोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे निखिल घोले ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये। 2 महिने उरले आहेत फक्त गणेशोत्सवाला आणि लहानपणाची जी आतुरता असते ना की बाप्पा बनायच्या अगोदरच कारखान्यामध्ये जाऊन बघण्याची, ती काही कमी नाही झालेली आहे अजून पण। तर मी जातोय माझ्या मित्रासोबत, म्हणजेच भाई हॅलो ओमकार पेडणेकर। ओमकार पेडणेकरला जर तुम्ही ओळखत नसाल ना तर मी ह्याचा इंस्टाग्रामचा अकाउंट इकडे खाली देतो, तुम्ही फक्त जाऊन एकदा व्हिजिट द्या। आणि मग तुम्ही पण याला बघितलंच असेल कुठे ना कुठे व्हायरल भावाच्या रील भारी होतात। काय नाही आहे, आपण आता गणेशोत्सव जवळ आलाय तर आपण त्या पंढरी आहे लालबाग, त्याला आपण गणेशोत्सव पंढरी म्हणतो, तिकडे आपण जातो व्हिजिट करायला। आणि तिकडे व्हिजिट करायच्या आधी जसं मला निखिलचा काल कॉल आला की असं असं आपल्याला जायचं आहे, म्हणजे चल मी तर ऑलवेज रेडी असतो तिकडे जायला। कधी रात्री त्याला बोललो चल रात्री, तुम्हाला बोला 12 नंतर जाऊया, बाप्पासाठी तर वेळ आहे, तुम्हाला बोला 12 नंतर जाऊया। तर मी बोललो ठीक आहे, मला मी रात्रीचेच 12 काउंट करतो, कारण आमचा तोच असतो राऊंड की बाबा जेवलो राऊंड मारून जातो। हा असं आहे, चल दुपारी 12 नंतर, हा चल जाऊया म्हणलं दुपारी 12 नंतर जाऊया, सगळं बघून येऊया कुठे काय। बट एवढंच की काही गोष्टींचं भान ठेवूया आपण की तिकडे ज्या मूर्त्या अजून रेडी नाही आहेत त्याचे फुटेजेस वगैरे आपण नाही टाकणार त्याच्यामध्ये। आणि बोला त्या मुवमेंट कॅप्चर पण नको करू, आम्ही इतके वर्ष तिकडे जातो तर त्या छोट्या गोष्टींचा आम्ही लक्ष ठेवतो की असं नाही छोट्या व्ह्यूजसाठी आपण काही करत चाललोय, ते आपल्याला नको आहे बिलकुल पण की हा। तर हा व्हिडिओमध्ये आपल्याला आता काय बघायला भेटणार, जे मूर्तिकारांचे कुठे कारखाने आहेत, ते कुठले मूर्ती बनवतात, कुठल्या मंडळाच्या मूर्ती बनतात आहे। ओमकारला भाई खडा माहिती आहे म्हणून ओमकारलाच घेऊन जातोय। ओमकार आजचा माझा गाईड आहे तर हा घेऊन जातोय। तर चला आता मग डायरेक्ट आता आम्ही आता विले पारलेलो आहोत, डायरेक्ट आता आपण तिथे जाऊया आणि मग तिथे गेल्यानंतरच मी तुम्हाला पुढची माहिती देतो। चला तर मग गणपती बाप्पा मोरया। तर मित्रांनो हे बघा, आता तुम्ही माझ्या समोर बघता ना, हे बघा आपल्या बाप्पासाठी ज्याचा ऑर्डर असेल काही शिवशक्ती क्रीडा मंडळ। तर आता हे बघा इथे समोर लालबागचा राजा बसतो आणि इथूनच सरळ गेलो तर इथे आहे चिंतामणीचा गणपती। आणि आता आपण आलो आहोत ते म्हणजे कौशिक आर्ट्स। तर चला आता आत जाऊया आणि मूर्ती बघूया। गणपती बाप्पा
तर हे बघा, आता आपण आलो आहोत गणसंकुल आणि आतमध्ये संपूर्ण आता कारखानेच आहेत. चला आज जाऊया आणि आता हे सुंदर सुंदर मूर्त्या पाहूया. सर्व तुम्ही ज्या मूर्त्या बघताय ना, त्या सर्व मातीच्या मूर्त्या आहेत. काय बोलतो ओंकार? तर हे मातीच्याच मूर्त्या एवढ्या सुंदर दिसतात आहे. जेव्हा यांच्यावरती रंगकाम होईल ना, तेव्हा हे अजून उठून दिसतील. आता आपण आलो आहोत कुठे, कलाकार अनिकेत शेवाळे यांच्या या कारखान्यामध्ये. आणि माझ्या समोरच आहेत ना आता खूप साऱ्या मूर्त्या या आता बनत आहेत. तर हे मी तुम्हाला आता दाखवू नाही शकत, कारण त्या मूर्त्या विभिन्न अवस्थेत आहेत. जेव्हा ते बनून जेव्हा पूर्ण होतील ना, तेव्हा त्या मूर्तींचं रूप काहीतरी वेगळाच असतो. पण आता मी तुम्हाला ते दाखवू नाही शकत. तर भाई खरोखर आहे, या साईडला बाप्पा जेव्हा घरी आपल्या येतो ना, ही एक वेगळी खुशी असते. पण जेव्हा आपला बाप्पा बनतो आहे आणि ते बनताना जी प्रोसेस, जी आपण हळूहळू बनताना जी आपण बघतो ना, त्या बाप्पाला आपल्याला घडताना जेव्हा बघतो ना, ती काहीतरी वेगळीच असते. एकदा ना जेव्हा आपला बाप्पा समोर असा बनतो, तेव्हा एकदा ती ही जी खुशी काहीतरी वेगळीच असते. एकदा नक्की या साईडला या, परळला या वर्कशॉपमध्ये तुम्ही फिरा. तुम्हाला एक ओढ आणि एक आपुलकी या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि इकडे एक बाप्पाचा फेस बनतो, मी कधीपासून तोच बघतो. तो जो बघताना जो म्हणजे कॅमेऱ्यात ते कॅप्चर करायचा हेच नाही, तो मुवमेंट नाही, तो फक्त डोळ्यांनी बघू शकतो आपण, असा मुवमेंट लिटरली एकदम सुकून. लिटरली आमच्यासमोर ना बाप्पाचा फेस हळूहळू बनतो आहे. मातीचा बनतो आहे बरोबर, आणि POP नाही वाटतं, तो POP आहे ना, शेप देत आहे, शेप देतात आहे हळूहळू. एक साचा बनेल, त्याच्यानंतर मग तो बाप्पा रेडी होईल. मी ते हे सर्व गोष्टी तुम्हाला दाखवू नाही शकत, कारण आता सध्या ते पूर्ण अवस्थेत नाही आहे म्हणून. तर चल आता इथून पुढे कुठे जाऊया? नेक्स्ट आपण जाऊया जो आपला मेन कारखाना म्हणतो त्याला आपण परळ वर्कशॉप. चला तर आता डायरेक्ट परळ वर्कशॉपला जाऊया. या ठिकाणी ना खूप साऱ्या मंडळांनी ना गणपतीसाठी पाट वगैरे देऊन झालेले आहेत. इकडे एक आहे, तेव्हा तिकडे एक ट्रॉली आहे, त्यानंतर बघा इकडे अशी ट्रॉल्या. तर हे बघा, हे जे मूर्तिकार आहेत ना, नरेश सुरेश मिस्त्री यांच्याकडे हे बघा एवढे सर्व गणपती यांनी तयार केलेले आहेत. जसं की हा बघा गिरगावचा महाराजा, आणि मेन म्हणजे भाई ओंकार, हे बघ अंधेरीचा राजा. हा बघा अंधेरीचा राजा सुद्धा यांनीच तयार केलेली, यांनीच घडवलेली ही मूर्ती आहे. बघा किती सारे आहेत. जे आपण आता कारखान्याच्या गणपती बघितले मोठे मोठे, त्या बॅक साईडच्या काही कारखाने आहेत, तिथे ह्या गेटकडून त्या सगळ्या मूर्त्या बाहेर निघतात. हा गणसंकुलचा गेट आहे.
मित्रांनो, हा व्हिडिओ मी आता इथेच संपवतो, कारण प्रत्येक कारखाना आमचा बघून झालेला आहे, फिरून झालेला आहे. मूर्त्या मी जेवढं तुम्हाला दाखवल्यात ना, त्या पूर्ण मूर्त्या बनल्या होत्या आणि ज्या मूर्त्या अर्ध्या अवस्थेत होत्या मी त्या तुम्हाला दाखवणं अवॉइड केल्या. तर आता जेवढे मी कारखाने फिरलोय, प्रत्येक कारखान्यामध्ये ओंकार मूर्त्या कशा होत्या? एकदम मस्त, एकदम मस्त होत्या. आपल्या ट्रॉल्या यायच्या बाकी आहेत, अपडेटेड राहू आपण. आता आम्ही कला गंधर्वला आलेलो, तर इथे फक्त आता मुंबईचा सम्राट आणि काळा चौकीचा महागणपती यांचीच ट्रॉली आली आहे, बाकी कोणाची ट्रॉली नाही आली आहे. तर जसे पाठपूजन होतील तशा ट्रॉली यायला चालू होती. ठीक आहे, आज काय एवढं बघायला नाही भेटलं, पण ज्या मूर्त्या लहान लहान मूर्त्या ज्या आम्ही तुम्हाला पहिल्या दाखवल्या ना, खरंच खूप सुंदर होत्या. जर तुम्हाला सुद्धा आपल्या घरच्या बाप्पा इथून घेऊन जायचं असेल ना, तर तुम्ही नक्की घेऊन जाऊ शकता. आता चला तर मग ओंकार, चल मग निघूया घरी. नक्की भेटू आणि आगमनाला नक्की या. आगमनाला नक्की लक्षात ठेवा, तिकडे आजूबाजूला झाड आहे, तिकडे उड्या वगैरे मारू नका. या त्या साईडला शांतीने उभं राहा आणि बघा. एका साईडला आपली जागा नेमा, कुठे यायचं कुठे थांबायचं आहे. तिकडे आल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला फोटो काढायचा आणि प्रत्येकाला गणपती दिसतो. तर चला, आता ही व्हिडिओ मी इथेच संपवतो. भेटूया अशाच एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा.